श्रीमद भागवताकडे जर पाहायला गेलं तर आमचं श्रीमद भागवत सांगतं राजा परीक्षेसाठी किती दिवस शिल्लक होते. हे राजा, तुझ्याकडनं नको जे पाप व्हायला नको होतं ते पाप झालं आणि एका साधूच्या तू चेष्टेमध्ये काय केला, अपमान केला, गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला. एक सांगू का, 7 दिवसाच्या आत त्याच्या पोराने, त्या साधूच्या पोराने तुला श्राप दिला आहे आणि तू 7 दिवसाच्या आतमध्ये तक्षक नावाचा सर्प चावून तुझा काय होणार आहे, मृत्यू होणार आहे. तू सोडून जाणार आहे आम्हाला सर्वांना, तुला काय करता येईल ते कर. आपल्या सर्वांना देखील हे सांगितलं जातं बरं का. पण आपण परीक्षिती होत आणि आपल्याला त्यांचा SMS कळतच नाही की काय हा मेसेज आहे. वास्तविक पाहता पॅरालिसिस होणे, बायपास होणे, बोला मोठ्या भयानक ॲक्सिडेंटमधून आपण वाचणे, बरोबर का, या साऱ्या शॉक लागून आपण सुखरूप राहणे, ह्या साऱ्या घटना आपल्याला एक दर्शवत असतात की तुझी आता 3री घंटा वाजली आहे. परंतु आपलं दुर्भाग्य आहे की ते आपल्याला समजत नाही. म्हणून आपण त्यातूनही दुरुस्त होत असताना आपण हा निर्णय घेत नाही की आत्तापर्यंत जीवन जगलो काही हरकत नाही, पण बोनस दिलेलं जीवन तरी देवाच्या सेवेसाठी, सत्कर्मासाठी, पुण्याईसाठी वापरावं, यूज करावं हे आपल्याला समजत नाही आणि पुन्हा आपलं नित्याचा क्रम सुरू होतो, है की नाही. ह्या साऱ्या घटना राजाच्या बाबतीत आल्या, पण राजाने सांगितलं जर का 7 दिवसात माझा मृत्यू होणार असेल तर मला काहीतरी केलं पाहिजे. काय करावं मी श्री संतांना विचारलं. त्यांनी सांगितलं तुला पुण्यकर्म करावं लागेल, तुला पुण्यकर्म करावं लागेल. मग पुण्यकर्म काय हे सांगण्यासाठी श्रीमद भागवताकडे पूर्ण विस्ताराने पाहिलं. ऐका, आपल्यासाठी देखील किती दिवस, वर्ष, महिना, अजिबात नाही. सोमवार बोला, नाही सोमवारी बोला ना, घाबरू नका, माझं आयुष्य तुम्हाला मिळो, अजिबात काळजी करू नका. सोमवार नाही तर मंगळवार. इतकी घाबरून काय तुम्ही देवाकडे प्रार्थना करता, मरू देणार नाही तुम्हाला लवकर देव. मंगळवार नाही तर बुधवार नाही तर गुरुवार नाही तर शुक्रवार नाही तर रविवारी तर सुट्टीच असते. नाही, आपल्याला सुट्टी नाही बरं का. घडी घडी काळ वाट याचे पाही, अजून किती आहे अवकाश. एकदा हा मृत्यू झाला की पुन्हा जन्म आपल्यासाठी ठेवलाच आहे. आपल्याला जन्म मरणापासून कोणी सोडू शकत नाही, यावंच लागतं. जे काही भोगायचं ते भोगावंच लागतं, आहे की नाही. प्रल्हाद शिंदे फार सुंदर अभंगात आणि सर्वांना समजणाऱ्या आवडत्या अभंगात सांगतात, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, आहे की नाही. म्हणून आपल्याला यावंच लागतं. संत जे आहेत ते त्यांच्या मर्जीने येतात, साधू संत त्यांच्या मर्जीने येतो जातो. आम्ही देवाच्या संगती, तुका म्हणे गात देवनाम, आम्ही आमच्या भगवंताच्या बरोबर येतो, देवाचं नामस्मरण करत येतो, जातो. ही आमची स्वतःची काय आहे, इच्छा आहे. जन्म आणि मरणाचं दुःख जरी असाही असेल, भयंकर असेल, तरी देखील ते भोगण्यासाठी देखील आम्ही तुका म्हणे गर्भवाशी आणि सुखे घालावे आम्हासी. परंतु जीवनात आल्यानंतर काय करायचं हे मात्र त्यांनी निश्चित ठरवलेलं असतं. त्यांनी फापट पसारा संसाराचा न ठेवता फक्त जीवनात आल्यानंतर जन्म आल्याचे सार्थक, जन्म आल्याचं सार्थक काय आहे तर भगवत भक्तीमध्ये रममान होणं, भगवंताचं नामस्मरण करतं, हे मात्र ते चुकत नाही. आणि म्हणून वारंवार तुकोबराय म्हणतात की काही हरकत नाही, कुठल्याही जन्माला नाही माणूस देह भेटला काही हरकत नाही, माणूस देह नाही भेटला तरी काही हरकत नाही, पण तुझे दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा. संतांच्या न्हाणी घडाचा किडा होण्याचं भाग्य ते मागतात. यापेक्षा काय सांगू, ते देवाच्या बरोबर प्रत्येक अवतारात येतात. हे त्यांचं येणं कसं आहे, स्वच्छंदपणाचं आहे, स्वतःच्या मर्जीचं आहे. आपल्याला मानवी जीवनाला यावं लागतं. संत स्वतःच्या मर्जीने येतात आणि देवाला मात्र आणावं लागतं. देवाला आणायचं जरी म्हटलं तर एखादा म्हटलं माझ्या संसारात फार तप केल्यानंतर देव प्रसन्न झाला आणि सांगितलं देवा लवकर मला पाव, आता मला आता तुझी भेट केव्हा होईल असं झाले. तुला जर का माझी भक्ती युक्तपणे वाटलीच असेल तर तू मला काय हो दर्शन दे एकदा. आणि म्हणून बघ देव जर का त्याच्या त्या भक्तीला प्रसन्न झालात आणि देव पुढे उभं राहिला, बच्चा माग काय मागायचं. त्यांनी सांगितलं गावात कोरोनानंतर माझी किंमत राहिली
नाही, मला कोणी 1 रुपया देत नाही, माझा कामधंदा बुडालाय, माझ्याकडे पैसे नाहीत, कोणी तंबाखू देतं तर चुना देत नाही. देवाने सांगितलं बाकीचं सांगू नको, आता तुझी अडचण काय ते सांगितलं. त्यांनी सांगितलं बाबूरावने आताच तंबाखू दिली पण चुना नाही, देतोस का? विनोदाने सांगितलं मानवी जीवनामध्ये देव प्रसन्न झाल्यानंतर आपल्याकडे देवाने मागा म्हटल्यानंतर, मागा असं म्हटल्यानंतर आपण काय मागावं? जर का आपल्या सांसारिक गोष्टी जर का आपण मागत असेल तर देव त्याच्यासाठी तुमच्या जवळ येणार, देव तुमच्या जवळ येणारच नाही. देव एक गोष्ट सांगतो, देव घेतल्याशिवाय कोणाला काही देतच नाही, आणि तो एवढा मोठा घेतो ना तर ते आपल्याकडे द्यायलाच नाही. आपल्याकडे सर्व काही आहे, आपल्याकडे पूजा आहे, पत्र आहे, पुष्पम फलम, तो आहे देवाला आपण असणारे 56 भोग देऊ, आपल्याकडे असणारी प्रिय गोष्ट पण देवाला देऊ, परंतु आपण जी भक्तिभाव आहे तो देवाला देत नाही, आणि देवाला तोच पाहिजे, म्हणून आपण देवाच्या मागणीमध्ये, देवाच्या भक्तीमध्ये बसत नाही. मला एक सांगायचं आहे, म्हणून देव जरी आला तर येताना विचार करतो जाऊ की नको. मात्र जर का धर्म संस्थापना असेल, संकट जर का धर्मावर आले असेल, देवांवर संकट आलं असेल, यापेक्षा भक्तांवर का जर का संकट आलं असेल तर भगवान परमात्मा त्या असणाऱ्या साधू संतांच्या हाकेला वो देतो, आणि सर्वांना सांगतो काही काळजी करू नका, तुमच्यावर काही जरी का दुःख न आलं, काही का संकट आलं, ते दुःख दूर करण्यासाठी मी निश्चित येतो, आणि इथून पुढे देखील, मागे देखील आलेलो आहे, इथून पुढे देखील येणार आहे. देव शाश्वती देतो. म्हणून बहुतेकदा असं अवतार प्रकरणात सांगितलं जातं की भगवान परमात्मा साधू संतांच्या हाकेला ओ देत येत असतो. मग कशासाठी येतो? तर भगवान परमात्मा एक तर धर्माची मूर्त मेळ करण्यासाठी येत असतो. दुसरी गोष्ट, भक्ती आणि भावाचा ओलावा जिथं निर्माण झालो तिथं साधू संतांना सुखवण्यासाठी येत असतो. आणि तिसरी गोष्ट, राक्षस वृत्तीला संपवण्यासाठी येत असतो. हाची धंदा करीतो. देवाने सांगितलं अरे असं येणं, हे सर्व करणं हा माझा धंदाच आहे. आज देखील माघवारीचं प्रकरण मी तुम्हाला सांगतोय. हा भगवान परमात्मा जर का इथे आला असेल, हा गणेश, हा विनायक, हा जर का गणपती बाप्पा इथे या माघवारी जर का आला असेल ना, अवताराला आला असेल ना विनायक म्हणून, तर ते कुठला तरी आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आला. देवादिकांवर मात करणारा असणारा राक्षस त्याला संपवण्यासाठी आला, भक्तांच्या प्रार्थनेसाठी आला, आणि इथे तो आजच्या तिथीला आला, विनायक म्हणून नाव धारण केलं, आणि म्हणून त्याचा हा असणारा जन्मोत्सव आपण मोठ्या कौतुकाने साजरा करतो. ही माघवारीमध्ये देखील काही लोक गणपतीची यथावधी पूजा करतात. काही लोक जसं आपण भाद्रपदामध्ये पार्थिव मूर्ती बनवतो तशी देखील मूर्ती ह्या प्रसंगामध्ये काही लोक ह्या कालावधीमध्ये बसवतात. मला काल परवा एका पालकांचा फोन आला, आणि महाराज आमच्या घरी माघवारीचा गणपती आलेला असतो, आमच्या मुलांना पाठवता का, मुलींना पाठवता का? मी त्यांना सांगितलं आता कुठे शाळा वगैरे चालू झाली, एक्झाम चालू झाले, आणि गणपतीला जर का पाठवायचंच असेल तर आम्ही तुम्हाला भाद्रपदात पाठवतोच ना, त्यावेळेस निश्चित पाठवलं होतं. आता ह्या पौषामध्ये पाठवत नाही, माघवारीत पाठवत नाही. याचं कारण आम्ही देखील इथे ती भक्ती करतोय, तो सोहळा करतोय, ती आराधना करतोय. मग मुलांना घेऊन जाण्याचा अट्टहास कशासाठी? म्हणजे आपण जरी का घरी गणपती बाप्पा बसवला नाही तर आजच्या तिथीला आपण भगवान परमात्म्याची, गणपती येण्याच्या आराधना सर्व भक्तिभावयुक्त अंतःकरणाने आपण करत असतो. आज हा मोठा सोहळा आहे. आपल्या जगभरात, आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगभरात हा गणपती बाप्पाचा उत्सव मोठ्या कौतुकाने केला जातो. असं एक देश नाही की तिथं गणपतीची मूर्ती आढळली नाही, असा एक देश नाही की तिथं गणपतीची मूर्ती आढळली नाही. याचं कारण सांगू का? या सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर देवांचं अस्तित्व ह्या सृष्टीवरती कितीतरी अवतीर्ण होण्याचं अनेक वेळा झालं आहे. आणि म्हणून कालबाह्य वर्तनाने किंवा कालांतराने जरी ह्या भक्तिभावाला कुठेतरी नामशेषपणा राहिला नसेल तरी देखील आज मात्र पुराणांचा, आपल्या असणाऱ्या वेदार्थाचा जर का आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की हा भगवान परमात्मा सर्वात आद्य आहे. म्हणून आपण गणपतीचा विचार करत असताना, या देवतेची आराधना करत असताना आपल्याला असं पाहायला भेटेल की असा एकही आपला चांगला कार्यक्रम नाही की त्यात आपण प्रथमतः गणेशाचं पूजन केलेलं नाही. म्हणजे माझ्या माऊलींकडे जरी पाहिलं तर माऊलींनी हा असणारा गीतेचा भावार्थ सांगण्यासाठी
जेव्हा 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 हा शब्द मुद्दा म्हणून वापरला, जेव्हा जेव्हा या सृष्टीवर अवतार धारण केला आणि त्या वेळेला ही ज्ञानेश्वरी सांगितली, म्हणजे गीता ही पुन्हा ज्ञानेश्वरी प्राकृतमध्ये सांगितली, त्या वेळेला भगवान परमात्म्याने म्हणजे माझ्या ज्ञानोबरायांनी महाविष्णूचा असणारा अवतार त्याने देखील या गणेशाचं नमन केले. ओम नमोजी अद्य. आता आपण या असणाऱ्या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करत होतो तेव्हा त्या असणाऱ्या काकांनी सांगितलं, श्लोक म्हणायला सुरुवात केली, वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. ज्ञानोबरांनी फार सुंदर देव कसा, गणपती कसा हे अगदी गोड शब्दामध्ये सांगितलं आहे की नाही. त्याचं असणं कसं आहे, त्याचं दिसणं कसं आहे, हे सर्व अगदी इत्तंभूत पद्धतीने सांगितलंय. ज्ञानोबरांनी सांगितलंय नाही, जेवढी पुराण आहे, जेवढे शास्त्र आहे आणि जेवढे वेद आहे त्या प्रत्येकाच्या आरंभीला गजानन गणपती किंबहुना श्री गणेशाय नमः असं म्हणूनच सुरुवात केली. जागरण गोंधळ जरी असला तरी गोंधळी ब म्हटल्याशिवाय राहत नाही, आहे की नाही. एवढंच काय, यात्रेमध्ये तमाशा असतो पण ती लोक देखील गणपतीला वंदन केल्याशिवाय आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत नाही. म्हणजे प्रथम पूजेचा मान गणपती रायाला आहे. प्रथमदर्शी निर्विघ्नपणे कुठलंही काम पूर्णत्वाला जावं यासाठी मोठ्या कौतुकाने प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध्य दैवत मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्य वगे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. भगवान परमात्म्याला बुद्धीची देवता आहे, दुःख दूर करणारी आहे, म्हणून मोठ्या कौतुकाने निर्विघ्नता पूर्णपणे कार्य सिद्धीस जावं या पद्धतीने ते कार्य सकल सिद्धीस जावं याकरता गणेशाचं स्मरण केलं जातं. असा एकही ग्रंथ आपल्या वैदिक सनातन धर्मामध्ये नाही, आहे की नाही, की तिथं त्या ग्रंथाचं, तिथं त्या असणाऱ्या कार्यक्रमाचं पूजन गणेशाच्या पूजनाने झालं नाही. म्हणून आरंभीची अगदी तात्काळ पावणारी मंगलमय देवता जी कोण असेल तर गणेश हा भगवान परमात्मा आहे आणि त्याचं बोलवणं, त्याची आराधना करणं हे संकटाशिवाय नाही. यापेक्षा संकट जाऊ द्या बाजूला, परंतु सुखप्राप्तीसाठी मात्र आपण देवाला बोलवतच. नमिला गणपती माऊली सरजा आता गुरुराया दंडवत. तुकोबराय म्हणतात की नमिला गणपती माऊली सरजा, आहे का नाही. वारंवार साधू संतांनी गणेशाचं वंदन केलंय. याचं कारण पूर्वी देखील भरपूर राक्षस झाली आणि त्या राक्षसांचा असणारा प्रभाव देवतांच्या असणाऱ्या अस्तित्वाला गेला, प्रादुर्भाव झाला. त्यावेळेस ते अबाधित ठेवण्यासाठी देवाने देखील जर का कोणाची आराधना केली असेल तर गणेशाचे. याचं कारण एक सांगतो. देव आपल्या हिंदू धर्मामध्ये देवांना काही तोटा नाही असं म्हटलं जात आहे की नाही. किती देव आपल्या धर्मामध्ये 33 कोट आहे, त्याच्यामध्ये काय देवता असेल तेवढी, बरोबर की नाही. या 33 देवताच्या असणाऱ्या कोटीमध्ये भगवान परमात्म्याचे अनंत अवतार, त्यामध्ये त्या प्रत्येक अवताराच्या नामनिधान वेगळं, कार्यप्रणाली वेगळी आणि त्याचा असणारा अंश किंवा कुठल्या देवतेचा अंश हे देखील वेगळं आहे. परंतु गणपतीच्या बाबतीत विचार केला गेला तर हा भगवान परमात्मा दुःख नाशनासाठीच येत असतो. मग गणपती कुठं आहे ही मात्र घटना अगदीच विचार करण्याची आहे. जेव्हा अगदी मी लहान असताना माझं एक 8वी-9वीमध्ये कीर्तन होतं गावाकडे आणि तेव्हा गणपतीचंच असं कीर्तन होतं. तेव्हा काय पहिलं सुरुवातीला कीर्तन वगैरे एवढं जमायचं नाही आणि मग गावच्या लोकांनी लहान पोरगं आहे म्हणून उभं केलं आणि उभं केल्यानंतर गणपतीच्या असणाऱ्या त्या उत्सवामध्ये कीर्तन करत असताना, कीर्तन झाल्यानंतर आमच्या गावातील असणारा एक वारकरी त्याने विचारलं, बाळा गणपती नेमकी कुठे आहे, नेमकी कुठल्या देवतेला गणपती म्हणतात. आपण जर का अष्टविनायकापैकी जर नाव घेतलं तर त्या प्रत्येक अवताराची काहीतरी कारण मीमांसा आहे, बरोबर की नाही. त्या प्रत्येक अवताराची काहीतरी कथा आहे, काहीतरी भक्तिभाव आहे, बरोबर की नाही. गणेश पुराणामध्ये गणेशाचं वर्णन करताना गणेश कुठला आहे हे सांगितलंय. मग त्यापैकी गणपती कुठला, मग म्हटलं अहो गणपती म्हणजे ज्याला
कान आहे, सोंड आहे, त्याला वक्रतुंड म्हणतात, आहे का नाही? असा गणपती आहे, ज्याचं वाहन मूषक आहे का नाही? जो मोठ्या ढेरीचा आहे, मोठ्या सोंडेचा, मोठ्या कानाचा, छोट्या डोळ्याचा आहे, असा गणपती आपण त्याला गणपती म्हणतो. अजून गणपती काय? पार्वतीने आपल्या सोबतीसाठी आपला कोणीतरी जवळ असावा, आपल्या मनोरंजनासाठी मळापासून केलेला तो देखील काय? गणपती. अशा पद्धतीने आपण बरंच काही सांगत असतो. मग गणपती त्यांनी सांगितलं, तोही गणपती मला मान्य नाही. मग गणपती कुठला हे म्हणत असताना मी मात्र त्या ठिकाणी हरलो. म्हटलं मला हे कळत नाही की आता गणपती तुम्हाला कुठला हवा आहे का नाही? मग गणपती जरी का देव एक असेल, त्याचे अनंत अवतार म्हणजे अष्टविनायक आहे. यापेक्षा इथे मध्ये आपल्या असणाऱ्या भीमाशंकरला जात असताना अर्धपीठ आहे. अर्धपीठ कुणी गेलंय का? तुम्ही गेलात का? वायळा आजी गेला असाल तुम्ही. अर्धपीठ वडगाव काशिंबेच्या तिथे, बरोबर की नाही? अर्धपीठ आहे तिथं, फक्त सोंड आहे आणि गणपती आहे. हा देखील मी तिथं जेव्हा गेलो तेव्हा महाराष्ट्र शासनाने ब श्रेणीचं ते काय ठेवलेलं आहे, तीर्थक्षेत्र ठेवलं आहे. म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तिथे एक आण्याचा खर्च त्या देवतेच्या पूजा विधी दिवाबत्तीसाठी दिला जातो. त्याचा लेख अजून तिथं कोरलेला आहे. म्हणजे असे देवाचे अनंत अवतार आहेत. किती अवतार? की अनंत अवतार. मग अशा अवताराचं जर का पाहायला गेलं तर खूप अवतार आहे, पण मुख्यत्व करून आपण हे अष्टविनायका तुझा महिमा कसा असं म्हणत असतो, आहे की नाही? कसा महिमा? तर मोऱ्या गोसाव्याने त्याचा घेतला बसा असा. म्हणजे गाण्याचं मी शेवट सांगितलं. मोऱ्या गोसाव्याने त्याचा घेतला बसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा असा. मोरा गोसाव्याने जसा वसा घेतला, जशी आराधना केली, जशी भक्ती केली, त्या भक्तीला प्रसन्न झालेला गणपती असा. आळंदीमध्ये पुन्हा गुरुवर्णीच्या सानिध्यामध्ये आणि त्यांच्या श्रवणाद्वारे ज्ञानेश्वरीमधून हळूहळू त्या गणेशाची उकल व्हायला लागली. आणि मग तो गणेश सांगत असताना त्यांनी सांगितलं की वेद प्रतिपाद्य, वेदांना प्रतिपादित करणारा तो गणेश म्हणजे कुठला आहे? तो अंतःकरणामध्ये विराजमान असणारा गणपती सांगितला की तोच देव आहे, गणेश आहे, ज्याने तुम्हाला अगोदर सांगितलं गेलं. मग असा राक्षस आज प्रत्येकात आहे, कोणात नाही आहे? बोला ना. असा राक्षस नाही माझ्याकडे, हातवरून कुणी सांगेल का? घाबरता कशाला? मी लगेच तुमची काय कंप्लेंट करणार आहे का? हा राक्षस याला बंद करा असं नाही, आहे की नाही? आपुल्यापणा करा, सोडवणं. संकीर्तन याच्यासाठी असतं की आपला अर्थ आपण काय करायचा? पाहायचा. आपण आपलं कुठं चुकतंय हे आपण काय करायचं? ह्या संतांच्या आपल्या वेदार्थाच्या भाषेमध्ये काय करायचं? थोडंसं साधून पाहायचं की हे जमतंय का? आपण या योग्यतेचे आहोत का? मग काय चुकतंय सुधरून घ्या, आहे की नाही? म्हणून जर का या विचारधारेचे आपण नसो, राक्षसी वृत्तीच्या विचारधाराचे जर का आपण राक्षस न होत, तर मग मात्र आपण देव व्हायला काय हरकत आहे का? आपण जर का राक्षस नसेल तर कोण असेल? देव असेल ना. दोनच भाग पडतात, एक तर दानव राक्षस आणि देव, देवगण राक्षसगण. मग देव वृत्ती देखील इथेच आहे आणि राक्षस वृत्ती देखील कुठे? इथेच आहे, बरोबर की नाही? ही माणसाच्या विचारधारेवरती अवलंबून असते की तुझं व्हावा आहे देव. तुला जर का देव व्हायचंय तर हा सुलभ उपाय, तू भक्तियुक्त अंतःकरणाने भगवंताची काय केली पाहिजे? तुझी सेवा करील मनोभावे हो. त्याची मनोभावाने आपण काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे, आहे का नाही? आणि जर का तुला देव व्हायचं नाहीये, तुला देव व्हायची भीती वाटली, तू देव होताना तिथपर्यंत पोहोचू शकत नाही असं तुला वाटत असेल ना, तर मग तू नाही म्हणला तरी राक्षस म्हणायला काही हरकत नाही. म्हणून समाजामध्ये हे सर्व वर्ग वावरताना दिसतात आणि आपल्याला अत्याचार, व्याभिचार, आहे का नाही, अनाचार आपल्याला दिसतो. हे दुसऱ्या तिसऱ्या कोणी केलं नाही, या असणाऱ्या शरीरानेच केला. याच्यामध्ये काय आहे? दानव देखील आहे, याच्या मानव देखील आहे आणि यामध्ये भगवंत देखील आहे. परंतु ज्याने आजमावलं की आपल्याला देव होता येत नाही, पण संत विचाराने भगवत भक्तीच्या रूपाने आपल्याला माणूस होता येईल, म्हणून ती माणसं देव माणसं झाली, बरोबर की नाही? आहे की नाही? आणि मग काही लोकांना हे दोन्ही जमलं नाही, माणूसही होता आला नाही, तो काय झाला? आज राक्षसच झाला ना. आपण सहज म्हणतो त्याचं वागणं राक्षसासारखं आहे, याचा अर्थ तो काय आहे?
राक्षस. वृत्तीतून काय, विचारधारेतून राक्षसच आहे. पूर्वी देखील असंच घडलं. एका शरीरामध्ये नांदत असणाऱ्या ह्या वृत्ती म्हणजे राक्षस आहे का नाही. कंसाच्या बाबतीत विचार केलं. चला अजून रावणाच्या बाबतीत विचार करायला गेलं तर रावणासारखा म्हणे प्रकांड पंडित कुणी नव्हता. अरे रावणासारखी भक्ती कुणाची नव्हती. रावणाने जर का पूजा करायला घेतली, तासन तास पूजा करायचा. नुसता पूजा करत नव्हता, त्याचा असणारा धोतर गळ असतोपर्यंत तो तांडव करत होता. भजन गाता नाचता नाचता तो भक्ती करायचा. 1000 कमळ नित्याने काय करायचं, भगवंताला अर्पण करायचा. एखाद्या कमळाला जर का एखादी पाकळी सुकली असेल, किड्यानी खाली असेल, तर ते कमळ पुष्प कमी पडलं म्हणून स्वतःचं शिर काय करायचा, अर्पण करायचा. आता रावणासारखी भक्ती करणारे देखील नाही. लोक इतके विचित्र झाले. देवपूजा करताना देखील लोक इतके घरातला प्रपंच पाहत असतात. टीव्ही बंद कर, चहान पोहे झाले का, मला जायचंय, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी चालू आहे बाबा. एका बाजूने नमस्कार चालू आहे, एका बाजूने देवाला धुण्याचं काम चालू आहे, एका बाजूने गंध लावण्याचं काम चालू आहे, आणि एका बाजूने मनाचा असणारा प्रपंच देखील काय चालू आहे का नाही. एकाने तर बहादराने असं केलं, देवपूजा करता करता कुत्रं दारात आलं. याचा डबा थंड होण्यासाठी भाजी डबे दरवाजामध्ये हवेसाठी ठेवली होती. कुत्रं त्यात तोंड घालीन, त्याला वेळच भेटला नाही. जसा रंगणात घेतला तसा फेकून आणला. कुणाला देवाला, कुत्र्याला आहे की नाही. म्हणजे माणसाची बुद्धी ही एक विवेक तरुणी जर का पाहायला गेली तर तो साक्षात भगवान परमात्म्याचा काय आहे, अंश आहे. भगवान परमात्मा गीतेमध्ये अगदी गोड सांगतात, ममे अंश जीवलोके जीवभूतच सनातन आहे का. मनःष्टानी इंद्रियाने प्रकृतिस्थानी कर्षती. किंवा माझी ज्ञानोबा फार गोड सांगतात, तैसा हृदयामध्ये राम असदा सर्व सुखाचा आराम भ्रांतीसी कामू विषयावरी. अरे तसं पाहायला गेलं तर हृदयस्थ असणारा रामच का आहे, माझ्यामध्ये व्यापून भरून पुरून उरला आहे. भक्ती फार भयंकर अवघड आहे, म्हणता तेवढी सोपी नाही. भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी आतली नजर लागते. या डोळ्यांनी देवाला पाहणं हे अगदीच सहजतेने आहे. आपण तो रोज करतो. देव पहावया गेलो तेथे देवची होणी ठेलो, हे पाहता पाहणे दुरी सारोनिया आहे की नाही. म्हणजे देव पाहताना तो देव घेऊनच यायचा. आता आम्ही वृंदावनला गेलो होतो, ताई गेलतो ना आपण, आत्या 100 माणसं आम्ही वृंदावनला गेलो दिवाळी झाल्यानंतर. आणि तिथे गेल्यानंतर भगवान परमात्म्याच्या त्या वृंदावनमध्ये प्रत्येक धामाला आम्ही काय करत होतो, भेट देत होतो, दर्शन करत होतो. आणि तिथे गेल्यानंतर हजारो लोकांची भीड लागायची, गर्दी व्हायची. आणि गर्दी झाल्यानंतर तिथे उभं राहायचं की देवाचा पडदा कधी उघडेल, कधी खुलेल, आणि मग देवाचं दर्शन, भगवान कन्हैयाचं दर्शन होईल. मग 15-20 मिनटं तिथले ते असणारे पंडित, ते पुजारी राधे राधे भजन करून घ्यायचे. आणि मग अशी अर्थता लागायची की केव्हा एकदा भगवान परमात्म्याला, त्याचं त्या मूर्तीला आपण निहाळू, त्या स्वरूपाला निहाळू. आणि मग थोडासा वेळ गेल्यानंतर ते दरवाजा, तो पडदा काय करायचे, बाजूला करायचे, आणि डोळे भरून त्याला पाहण्याचा हा आपला प्रयत्न करायचा. तुकोबराय म्हणतात, डोळे भरून या पाहिलं तुझे मुख, तेची मज सुख. डोळे भरून पाहण्याचा प्रयत्न करायचा. आणि पाहतोय तर पाहता पाहता दर्शनापर्यंत जवळ जावोपर्यंत पडदा बंद व्हायचा. इतकं फ्रेश वाटायचं. आणि थोडंसं मनाला वाईट वाटायचं की अजून पाहायचं होतं, अजून काय करायचं होतं, अजून पाहायचं होतं. पण पाहायचं राहून गेलं. मग त्या पुजाऱ्याला बाजूला घेऊन विचारलं का तुम्ही आमच्या असणाऱ्या महाराष्ट्रात देवाचा दरवाजा बंदच नाही जा, आणि एवढ्या दुरून दर्शन नाही, आम्ही तर देवावरती उलटे पालते पडतो, देवाला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो आहे का नाही. आणि सारखंच देवासमोर राहावं असं आमच्या देवाचं सदैव रूप असतं. असं पडदा बिडदा आमच्याकडे लावत नाही सारखा. तुम्ही प्रत्येक अर्ध्या तासाने 15-20 मिनिटांनी देवाचा पडदा का लावता. तर त्यांनी फार मजेशीर आणि गोड उत्तर दिलं. म्हणजे या देवघरामध्ये, भगवंताच्या असणाऱ्या या पूजा घरामध्ये काही देवाच्या मूर्ती होत्या, सोन्या चांदीच्या, पितळाच्या. कोणी राजांनी, कोणी मोठमोठ्या सावकारांनी, सरदारांनी ह्या अर्पण केल्या होत्या, बरोबर की नाही. परंतु भगवान परमात्म्याला भेटण्याची आस, ओढ ज्यांना लागली त्याने देवाकडे इतकं कटाक्षाने पाहिलं, इतका भक्तियुक्त अंतःकरणाने पाहिलं की ते देवाला गेले, देवाला पाहिलं,
आणि देवाला पाहून जात असताना तिथली मूर्ती काय झाली? मूर्ती काय झाली? गायब झाल्यात. अशा भरपूर मूर्ती गायब झाल्यात. काही भक्तांचा भक्तिभाव इतका बळकट असतो की भगवान परमात्म्याला त्यांच्या भक्तीसाठी तिथून काय करावं लागतं? ते स्वरूप कुठलं असेल? मूर्त रूपाने असेल, मूर्ती रूपाने असेल, अमूर्त रूपाने देखील असेल, पण भगवंत परमात्मा जाण्याचं काय करतो? अट्टास करतो. म्हणून आम्ही कुणाच्या मेल्याची नजर आमच्या परमात्म्याला लागू नये, कुणाचा इतका बळकट भाव आमच्या देवाला इथून घेऊन जाऊ नये. ह्या असणाऱ्या बाकीच्या मूर्ती गेल्या तर चालेल, पण अधिष्ठित असणारी आमची मूर्ती इथून तिला दृष्ट लागायला नको, याकरता आम्ही कुणाचाही जास्त वेळ नजरेला नजर लावू देत नाही. पटकन त्याच्या नजरेपासून भगवान परमात्म्याला दूर करतो, त्या भक्ताला दूर करतो. याचं कारण एकच की देव पाहणारे भक्त इतके भयंकर भाविक होते की त्यांनी देवाला नुसतं पाहिला नाही, पाहता पाहता देवाला घेऊन देखील गेले. यापेक्षा देव पहावयासी गेलो तेथे देवाची होणी ठेवलो. चला, तुकोबरायच्या बाबतीत पाहिलं गेलं तर तुकोबराय म्हणतात, तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. तुकोबरायच्या असणाऱ्या जर का आपण राहत्या घरातली मूर्ती पाहिली, देवला, आपलं देव जवळ आहे ना, देवला गेलात की नाही? अरे गेलात की नाही? मोठ्याने हो म्हणा ना, माझा आवाज केवढा मोठा आहे, माईक देव प्रत्येकाला. देव जवळ आहे तुकोबरायचं. तुकोबरायच्या राहता घरात गेलं तर तुकोबरायची मूर्ती पण कशी आहे? स्वयंभू पांडुरंगाच्या मूर्तीसारखी आहे. त्याच्यावरती असं लिहिलंय, सच्चिदानंद मूर्ती. भगवान परमात्मा सतघन चितघन आणि आनंद घन आहे असं भगवंताचं स्वरूप सांगितलंय श्रीमद भागवतात. त्याप्रमाणे भगवंताची मूर्ती आहे, पण ती भगवंताची नाही, तुकोबरायची नाही, भगवंताचीच आहे. तुकोबरायतच भगवतमय झाले. हा तिथे आपण दर्शनाला गेलेला आपल्याला अमूर्त अगदी जाज्वल येणारा अनुभव आहे. फक्त भक्तीच महत्वाची आहे. मन मानवी जीवनामध्ये मी तर वारंवार सांगत असतो, तुझं व्हावा आहे देव. तुम्हाला जर का खरोखर देवच व्हायचं असेल ना, तर हा सुलभ उपाय इथं फक्त आपण भक्तियुक्त अंतःकरणाने भगवंताला शरण गेलो पाहिजे. सर्व भावे तुझं गेलो रे शरण. अरे सर्व भावाने तुला आम्ही शरण जातो देवा, फक्त तू आता तरी आहे की नाही, आता तरी देवा मला पावसील काय, है की नाही, सुख ज्याला म्हणतात ते दावसील काय. अरे भगवान परमात्मा, खरं तुझं सुख काय आहे ते आम्हाला मिळू दे. म्हणून या गणेशाच्या बद्दल आपण बोलताना असं बोलतो की आरतीमध्ये म्हणतात, सुख करता दुःख हरता वार्ता, हा तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाचा दाता. बाप्पा मोर्या. अनेकांनी देवाच्या बद्दल लिहिताना फक्त तू सुखकारक आहे आणि दुःख निवारणारा आहे म्हणून गणेशाचं वर्णन करत असताना असं म्हटलंय. त्यांनी मला प्रश्न केला की मग गणेश जर का सोंडीवाला तुझा गणपती आहे बाळा, तर मग शंकराच्या लग्नात देखील, म्हणजे गणपतीच्या बापाच्या लग्नात देखील गणेशाचं स्मरण केलं होतं, तो गणपती कुठला? बरोबर आहे की नाही? आपण गणपतीचं सर्व स्वस्ती श्री गण, प्रत्येकाच्या लग्नात हे झालेलं मंगलाष्टक आहे. हे होत नाही असं एकही लग्न होत नाही पहिले ना, त्यामुळे टाळता येत नाही. आयोजकांची ताळमेळ व्हायची, उगाच प्रसाद नसावा आणि सर्वांनी प्रसादाला यावं, गोंधळ व्हायचा. सांगण्याचा मुद्दा की गणेश हा सुख प्रदान करणारा आहे. आणि म्हणून सुखाची व्याख्या काय आहे? आध्यात्मिक जर का व्याख्येचा विचार केला तर जीवाची असणारी भ्रमंती, विचाराची भ्रमंती, त्याच्या असणाऱ्या डोक्याची भ्रमंती थांबून एकनिष्ठपणे त्याला कुठेतरी पावलं कुणाची तरी दिसावे आणि तिथं सर्व भावाने त्याचं समाधान हवं. मनातील असणारा काम क्रोधादी विकार त्याचे संपून जाऊन हृदय प्रतिष्ठ भगवंताची मूर्ती त्याला दिसावी. ही सुखाची खरी काय आहे? व्याख्या आहे की तिथं गेल्यानंतर आता काही करायचं शिल्लक राहिलं नाही. आता इथून पुढे काही करायचं नाही आणि काही करण्याचा अट्टासही करायचा नाही. म्हणून जो अट्टाहास केला जातो, ज्या रूपाका पाहिलं जातं, ज्या रूपाका पाहिल्यानंतर समाधान, सदा चित्ता समाधान होतं, ते जे काही असेल ना, जे नामस्मरणाने होतं त्याला भक्ती म्हणतात, त्याला खरं सुख म्हणतात. आणि म्हणून भक्ती प्रेम सुख असा शब्द वापरलाय. ते ह्या साऱ्या गोष्टी देते. नुसतं भक्ती असेल त्यालाही किंमत नाही, नुसतं प्रेम आहे त्यालाही किंमत नाही. ह्या साऱ्या गोष्टीबरोबर ह्या भक्तीचं ज्ञानही महत्त्वाचं आहे. आणि नुसतं ज्ञानाचं असेल भक्ती नसेल हेही उपयोगाचं नाही. ज्ञान आहे आणि प्रेम नाही हेही उपयोगाचं नाही, हे दांभिकपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून हे सर्व होत असताना त्यांनी सांगितलं
की भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, आणि ज्ञान हाच ईश्वर आहे, ज्ञान हाच गणेशाचं मूर्तिमंत रूप आहे. कारण तो ज्ञान अधिष्ठित आहे, तो ज्ञान प्रदान करणारा आहे, आणि ज्ञानानेच मानवी जीवनाचा उत्कर्ष होतो. आनंद वा दुःख जर का विभागायचं असेल तर त्यासाठी देखील ज्ञानच लागतं. म्हणून श्री संतांच्या सांगण्यानुसार भगवत भक्तीमध्ये नामस्मरणामुळे आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं की खरं माणसाचं सुख कशात आहे. आणि मग सुख जर का पाहायला गेलं तर फक्त भगवत भक्तीमध्ये सुख आहे. यापेक्षा कुणी एखादा म्हणेल आमच्या घरी सुखाची खूप साधनं असेल, पण तुटपुंजे साधने तात्पुरत्या स्वरूपाचीच ती साधनं आहेत, तिचे दीर्घकाळ टिकणारं ते एकही साधन नाही, म्हणून ते साधनं इथं उपयोगाचे नाहीत. तुकोबराय तर फार मोठ्या कौतुकाने सांगतात, नाना साधनाच्या केल्या खटापटा. ते म्हणतात अनंत साधनं आम्ही खटापटा कशा केल्या, सुखासाठी केला, पण आम्हाला सुख मिळालं नाही, आहे की नाही. म्हणून मानवी जीवनामध्ये मोठी माणसं, आम्ही परवा पिंपरीला एका मोठ्या बिल्डरकडे गेलो. बिल्डरकडे गेल्यानंतर त्याची बाई खूप फार भाविक आणि भक्ती. तिने सांगितलं या महाराज मस्त आम्हाला दूध वगैरे बनवलं. माझा एक विद्यार्थी माझ्याबरोबर होता, आणि त्यानंतर तो इतका मोठा बिल्डर आहे की त्याच्या मोठमोठ्या साईट, आता नाव नाही सांगायचं आणि त्याचं काही सिक्रेट सांगायचं नाही, नाही तर काय होतंय, आता हे माध्यमामुळे सारा कुठं होतंय, ऐका. एवढ्या मोठ्या बंगलो साईट आहे, स्वतः मोठा बिल्डर आहे की त्याचं दिवसभर नुसतं कॅल्क्युलेशनच चालतं. त्याच्या बायकोनी सांगितलं, म्हटलं तुम्ही कसे आहात, ते म्हणे मी सुखी, पण माझा नवरा सुखी नाही म्हणून मी देखील सुखी नाही. यांना दिवसभर आणि रात्रीचं देखील, दिवसभर तर त्यांना वेळच नाही, पण रात्रीचं देखील झोप येत नाही. म्हटलं मग झोपेच्या गोळ्या घ्या. ते म्हणे झोपेच्या गोळ्या खाऊन देखील झोप येत नाही बाबाला. झोपला रे झोपला का, ट्रिंग ट्रिंग फोन वाजतोय, आणि फोन वाजतं का हे 1 तास नुसतं टेरेसवरती गरक्या मारत जाते. अगोदर बेडरूममध्येच गरकं मारायचं. मी सांगितलं लाईट बंद करा, तुम्हाला नाही झोप पण मला झोपू द्या, बाहेर व्हा, आहे की नाही. अशी अवस्था त्यांची झाली. सुखाची साधनं घरात पाहिली तर त्याच्या भिंतीला मावेल एवढा TV होता. त्याच्या घरामध्ये वातानुकूलित वातावरण करण्यासाठी मोठा AC होता. सर्व साधनं इतकी भरून पूर्ण उरली होती. त्याला जेव्हा पाहिलं त्याच्या गळा भरून सोन्याचे मणी होते. कळलं का तुम्हाला, आहे का. मोबाईलला देखील सोन्याचा कव्हर होता, हातात सोन्याचं घड्याळ होतं. अरे एवढं सुखाची साधना असताना देखील सुख मिळत नाही. याचं कारण काय, कबीरजी फार सुंदर म्हणतात, ज्यांनी मनाला जिंकलं नाही, ज्यांनी भक्ती केली नाही, त्यांना सुख मिळू शकत नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया है धनकार, दुख के कारण सुख देवने उजड़ी माया त्यागी रे. जो देखे सो दुखिया बाबा, आहे की नाही. ही सुखाची साधना आपल्याकडे आत्यंतिक आहे, पण ती सर्व दुःख देणारी. महाराज असं काय म्हणता, आम्ही तासन तास मोबाईलमध्ये रममान होतो. मोबाईल नसलं तर एक वेळेस बायको नसेल, पोरं नसेल, एखादं जेवायला नसेल तरी चालेल, पण मोबाईल हवाय. तो मोबाईल आम्हाला किती आमचं मनोरंजन करतो, बरोबर आहे की नाही. पण हे मनोरंजन करत असताना आपला अपवय, आपला पैसा आणि आपले इंद्रिय संपवतो. म्हणून सुखाची साधना अनंत असतील, पण ते मानवी जीवनाचा उत्कर्ष करणारी नाही, मानवी जीवनाला अधपतन नेणारी आहे. 2 कोटीची गाडी आहे, पण धडकला आणि अपंग झाला, म्हणजे काय झालं, सुख मिळालं का, नाही मिळालं. यापेक्षा पायी आयुष्यभर चालला असता तरी अपंग झाला नसता. सुखाची साधना आले पण सुख नाही मिळालं त्याच्याबरोबर.